नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण IEEE 802.11 याविषयी जाणून घेणार आहोत. तर 802.11 इज द स्पेसिफिकेशन्स फॉर द वायरलेस LAN defined by IEEE. This specification defines the physical and data link layer. It is sometimes called as wireless Ethernet. तर 802.11 हे जे काही स्पेसिफिकेशन आहे हे IEEE या ऑर्गनायझेशनद्वारा वायरलेस लॅन कनेक्टिव्हिटी संदर्भात मांडण्यात आलेलं स्पेसिफिकेशन आहे की ज्याच्या सहाय्याने फिजिकल डिव्हायसेस त्या ठिकाणी काय असले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये डेटा ट्रान्समिशन होत असताना ते कोणत्या नियमावलीच्या आधारे होणार आहे या संदर्भातले स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. काही वेळा याच स्पेसिफिकेशन्सला वायरलेस इथरनेट असंही देखील म्हटलं जातं. जनरली द टर्म वायफाय वायरलेस फिडिलिटी इज यूज्ड ॲज अ सिनोनेम फॉर वायरलेस लॅन. तर वायरलेस लॅनलाच आपण सोप्या भाषेत वायफाय असं संबोधतो. हाऊएव्हर इन रियालिटी वायफाय इज अ वायरलेस लॅन विच इज सर्टिफाईड बाय वायफाय अलायन्स अ ग्लोबल इंडस्ट्री असोसिएशन. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये वायफाय हा जो शब्द वारंवार वापरतो तो मुळात वायरलेस लॅन या टर्मिनॉलॉजीसाठीच असणार आहे. आणि वायफाय जे काही नामकरण आपण वापरतो हे सर्टिफाईड कोणाद्वारा झालेलं आहे? वायफाय अलायन्स अ ग्लोबल इंडस्ट्री असोसिएशनद्वारा ते सर्टिफाईड करण्यात आलेलं आहे. यानंतर पाहतोय आपण आर्किटेक्चर. या आर्किटेक्चरमध्ये त्याचे येणारे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. IEEE 802.11 is the most popular wireless LAN standard. It defines the specifications for the physical and MAC layer. तर हे 802.11 हे खूप पॉप्युलर गाजलेलं एक स्टँडर्ड आहे किंवा त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. IEEE 802.11 डिफाईन द टू टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. तर 802.11 मार्फत ज्या दोन सर्व्हिसेस आहेत म्हणजे जे दोन कॉम्पोनंट्स आहेत ते कोणते आहेत पहा. बेसिक सर्व्हिस सेट की ज्याला BSS असं म्हटलं जातं आणि दुसरा आहे एक्सटेंडेड सर्व्हिस सेट म्हणजे ज्याला ESS असं म्हटलं जातं. तर आता सर्वप्रथम आपण BSS म्हणजे काय म्हणजेच बेसिक सर्व्हिस सेट नेमकं काय आहे हे आता पाहणार आहोत. As per IEEE 802.11, the BSS has been defined as the basic building block of wireless LAN. वायरलेस लॅन निर्माण करत असताना जो महत्त्वाचा ब्लॉक जो आहे, बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो नेमका कोण असणार आहे? BSS असणार आहे. A BSS consists of stationary or moving wireless stations and a central base station which is optional called as access point. तर BSSचं जे काही बिल्डिंग किंवा जे काही कन्स्ट्रक्शन आहे तर त्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा समाविष्ट असलेले जे काही स्टेशन्स आहेत BSSच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेले जे काही स्टेशन्स आहेत ते फिक्स असू शकतात किंवा मुव्हेबल असू शकतात. त्याचबरोबर जे काही स्टेशन्स आहेत त्यांना सेंट्रली कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी एक सेंटर स्टेशन असू शकतो की ज्याला आपण ॲक्सेस पॉईंट असंही देखील म्हणतो. ओके. दस BSS कॅन बी आयदर विदाऊट AP ऑर विथ AP. म्हणजेच काही BSSमध्ये आपल्याला सेंट्रल ऑर्गनायझेशनसाठी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्या ठिकाणी ॲक्सेस पॉईंट पाहायला मिळणार आहे. तर काही BSSमध्ये आपणाला विदाऊट ॲक्सेस पॉईंट त्या ठिकाणी देखील नेटवर्क त्या ठिकाणी काम करत असलेलं पाहायला मिळणार आहे. तर या डायग्राममध्ये तुम्ही पाहताय हे BSSचं जे काही नेटवर्क आहे तर त्याच्यामध्ये आपणाला सेंट्रलला कोणताही एक ॲक्सेस पॉईंट देण्यात न आलेला आहे. म्हणजेच BSS विदाऊट AP हे आपल्याला या चित्रातून स्पष्ट होत आहे. तर खालील चित्रामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की हे जे काही ऑल 4 जे काही नोड्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, स्टेशन्स जे आहेत ते ॲक्सेस पॉईंट
सेंट्रली त्या ठिकाणी एक पाहताय की ज्याच्या सहाय्याने काय होणार आहेत, एकमेकाशी कम्युनिकेट होणार आहेत. बघूया आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी काय पाहायला मिळते ते. द बी एस एस विदाउट ए पी म्हणजेच पहिली डायग्राम, cannot send data to another BSS, so no data exchange can take place outside the BSS, hence it is known as a stand-alone network or ad hoc BSS. However, all the stations inside the BSS can exchange the data among themselves. आता आपल्याला BSS विदाउट ए पी हे आपल्याला वरील जे पॅराग्राफमध्ये मांडलेलं आहे ते या चित्रामध्ये आपणाला लक्षात येतच आहे की या ठिकाणी विदाउट ए पी या ठिकाणी बी एस एसचं नेटवर्क तयार झालेलं आहे. त्याच्या आतमधले जे सगळे स्टेशन्स आहेत हे एकमेकाला डेटा सेंड आणि रिसीव्ह करू शकतात, एकमेकांच्यामध्ये डेटा एक्सचेंज करू शकतात. म्हणजे नो वन इज सर्व्हर, नो वन इज क्लायंट, एव्हरी वन इज सेंडर अँड रिसिव्हर. ओके. दुसरा भाग, यांच्या आतमध्ये ॲक्सेस पॉईंट नसल्यामुळे या नेटवर्कच्या आतमध्ये जो काही असणारा डेटा आहे तो दुसऱ्या बी एस एसकडे पाठवला जाऊ शकणार नाही आहे. तुम्हाला या डायग्राममध्ये लक्षात येत असेल बा, या ठिकाणी हे एक बी एस एस आहे आणि हे एक 3 बी एस एस आहे. पैकी मी 2 बी एस एस घेतो. लेफ्ट साईडचं जे बी एस एस नेटवर्क जे आहे त्याच्यामध्ये 3 कॉम्प्युटर्स आहेत आणि राईट साईडचं जे काही बी एस एस नेटवर्क आहे त्याच्यामध्ये देखील 3 कॉम्प्युटर्स आहेत, 3 डिव्हायसेस आहेत. तर हे जे काही 2 बी एस एस आहेत ते जर एकमेकांना डेटा एक्सचेंज करायचे जर म्हणालेत तर त्या दोघांच्याकडे काय असणं गरजेचं आहे, ॲक्सेस पॉईंट असणं गरजेचं आहे. पण ह्या विदाऊट ए पीमध्ये ॲक्सेस पॉईंट नसतो, त्यामुळे या नेटवर्कच्या आतमधला डेटा त्या फक्त नेटवर्कमध्येच राहतो, नेटवर्कच्या बाहेर जात नाही. आलं लक्षात. त्याचबरोबर हे जे काही नेटवर्क आहे त्याला आपण स्टँड अलोन नेटवर्क असंही देखील म्हणू शकतो, किंबहुना ॲडॉक बी एस एस नेटवर्क असेही देखील म्हणू शकतो. ओके. Second, a BSS with AP is shown in the below figure. It can, however, communicate with the other BSS via the access point. तर पहा, सेकंड डायग्राममध्ये तुम्हाला पाहायला मिळते की याच्यामध्ये जे काही बी एस एस नेटवर्कमध्ये जे काही जे काही नोड्स असणार आहेत, कम्प्युटर्स असणार आहेत, स्टेशन्स असणार आहेत ते एकमेकाशी बोलणारच आहेत. त्याचबरोबर हे जे काही डिव्हायसेस आहेत ते या नेटवर्कच्या बाहेर असणाऱ्या कम्प्युटरशी किंवा स्टेशनशी ते बोलू शकणार आहेत किंवा अदर नेटवर्कशी ते कम्युनिकेट होऊ शकणार आहेत. हे तुम्हाला या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर ज्या नेटवर्कमध्ये ॲक्सेस पॉईंट असतो, ए पी असतो, तो दुसऱ्या नेटवर्कच्या ए पीशी काय होऊ शकतो, कम्युनिकेट होऊ शकतो आणि ते ए पीज एकमेकांशी काय करू शकतात, आपापल्या नेटवर्कमधला डेटा एकमेकांशी काय करू शकतात, एक्सचेंज करू शकतात. तर हा मेन डिफरन्स त्याच्यामध्ये आहे. द बी एस एस विथ ए पी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्फ्रास्ट्रक्चर बी एस एस. तर अशा पद्धतीच्या नेटवर्कला की ज्याच्यामध्ये ए पी असतो बी एस एसमध्ये त्याला इन्फ्रास्ट्रक्चर बी एस एस असं म्हटलं जाणार आहे. ओके. तर आपल्याला बेसिक सर्व्हिस सेट आपल्याला या ठिकाणी कळालेला आहे. आता आपण पाहणार आहोत एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. चला तर मग एक एक मुद्दे याच्यामधले आपण हाताळूया. ॲज एक्सटेंडेड सर्व्हिस सेट म्हणजेच ई एस एस कन्सिस्ट ऑफ मल्टिपल बी एस एस विथ ॲक्सेस पॉईंट. द बी एस एस इन दिस सिस्टम्स आर connected to each other via distribution system or a wired LAN which is shown in the figure. तर एक्सटेंडेड सर्व्हिस सेटमध्ये काय असणार आहेत, मल्टिपल बी एस एस असणार आहेत की ज्याच्या आतमध्ये काय असू शकणार आहे, ॲक्सेस पॉईंट असणार आहेत. असेच बी एस एस काय केले जाणार आहेत, एकमेकाला डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या सहाय्याने कनेक्ट केले जाणार आहेत आणि त्यातून जे निर्माण होणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे नेटवर्क आहे त्याला आपण एक्सटेंडेड सर्व्हिस सेट असं म्हणणार आहोत. आणि हे जे ॲक्सेस पॉईंट आहेत ते वायरलेसरित्या कनेक्ट होतील एकमेकाला, किंबहुना वायरच्या सहाय्याने देखील एकमेकाला ते कनेक्ट होऊ शकतील. हाही देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. द AP are connected to each other via the distribution system as shown in the figure. The distribution system can be any type of LAN such as Ethernet. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे जे काही कनेक्टिंग सिस्टीम जे आहे ते एखादं काय असू शकणार आहे, लॅन सिस्टीम असू शकणार आहे.
The ESS contains the two types of stations: mobile stations which can move and change the location, किंवा स्टेशनरी ऑफ नॉन मुव्हिंग स्टेशन. तर ह्या ई एस एसमध्ये देखील मुव्हेबल आणि नॉन मुव्हेबल स्टेशन्स, कम्प्युटर्स, डिव्हायसेस त्याच्यामध्ये असू शकणार आहेत. आउट ऑफ दिस, द नॉन मुव्हिंग स्टेशन्स आर ए पी विच आर अ पार्ट ऑफ वायर्ड लॅन, whereas the mobile stations are those contained in the BSS. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, तर हा जो काय ॲक्सेस पॉईंट असणार आहे तो वगळता बाकीचं सगळं मुव्हेबल असू शकणार आहे, पण ॲक्सेस पॉईंट हा स्टेशनरीज असणार आहे. म्हणजेच या ई एस एसमध्ये काय कळते आपल्याला की याच्या आतमधले जे काही स्टेशन्स आहेत ते स्टेशन्स मुव्हेबल असणार आहेत किंवा स्टेशनरी असणार आहेत. पण ॲक्सेस पॉईंटचा जर विचार केला असता तर ॲक्सेस पॉईंट हा स्टेशनरीच असणार आहे, मुव्हेबल असणार नाही आहे. आणि तो लॅनच्या सहाय्याने दुसऱ्या ॲक्सेस पॉईंटशी काय होणार आहे, कनेक्ट होणार आहे, की जे वायर्ड स्ट्रक्चर असू शकणार आहे. The BSS are connected to each other to form a network called the infrastructure network. In such networks, the stations close to each other can communicate without taking the help of access point. तर ESS मध्ये जे आलेले वेगवेगळे BSS आहेत ते जर एकमेकाच्या जवळच असतील तर अशा केसमध्ये ॲक्सेस पॉईंटची आवश्यकता लागणार आहे असं काही शक्यता निर्माण होणार नाही आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी मुद्दा काय आहे तो. सपोज लेफ्ट साईडमधला हा एक कम्प्युटर आहे त्याच किंवा लॅपटॉप आहे. त्यानंतर राईट साईडचा जो काही BSS आहे त्याच्यामध्ये हा एक कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, की जो एकमेकांशी बोलू इच्छित आहे. तर अशा केसमध्ये राईट साईडमधला ए पी आणि लेफ्ट साईडमधला ए पी हे दोघं एकमेकाला कनेक्ट असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे दोघे एकमेकाशी बोलणार आहे. तर ह्यांच्या दोघांच्या मधलं अंतर आता लांब आहे, पण आता आपण जवळचंच जर नेटवर्क पकडलं तर ह्या दोन केसमध्ये ओके, तर या दोन केसमध्ये काय होते पहा, तर यामधलं जे हे मशीन आहे की जे दोन BSS शी काय होत आहे, समाविष्ट आहे, दोन BSS मध्ये समाविष्ट होत आहे. तर या केसमध्ये हे जे काही मशीन आहे ते वन नेटवर्क टू अनदर नेटवर्क ज्यावेळी कम्युनिकेट करायला जाईल त्यावेळी त्या ॲक्सेस पॉईंटच्या माध्यमातून जाईल अशी काय आवश्यकता असणार नाही आहे, कारण की त्याचा संदर्भ काय होत आहे, कनेक्टिव्हिटी काय होत आहे, दोन नेटवर्कमध्ये येत असल्यामुळे हा जो काही डिव्हाइस आहे ह्या दोन्ही नेटवर्कमध्ये काय करू शकतो, डेटा एक्सचेंज करू शकतो. ओके, सो हाच मुद्दा आपल्याला ह्या पॅराग्राफमध्ये मांडण्यात आलेला आहे. But if two stations located in two different BSS with to communicate with each other, then they have to do so through the APs. हे देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, this type of communication is very similar to that in the cellular communication. The BSS act as a cell and AP act as a base station. तर सेल्युलर टेलिफोन कम्युनिकेशनमध्ये जसं काम होतं तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी होत चाललेलं आहे, की याच्यामध्ये एक BSS म्हणजेच सेल्युलर कम्युनिकेशनमधला एक सेल असू शकणार आहे आणि त्याच्यामधला एक ॲक्सेस पॉईंट म्हणजेच एक टॉवर असू शकणार आहे, एक बेस स्टेशन असू शकणार आहे. अशा पद्धतीनं त्याची तुलना सेल्युलर टेलिफोन कम्युनिकेशनशी त्याची करण्यात आलेली आहे. बिलो फिगर शोज it is possible that mobile station can belongs to more than one BSS simultaneously. खालील डायग्रामकडे जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की असे काही कॉम्प्युटर्स असणार आहेत की जे मोर दॅन वन BSS ची काय होऊ शकणार आहेत, समाविष्ट असणार आहेत किंवा त्यांच्याशी ते संलग्न असणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला ESS या ठिकाणी समजलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी विश्रांती घेतोय. मी आशा करतो की आपणाला 802.11
जे आर्किटेक्चर आहे त्या आर्किटेक्चरमधील दोन महत्त्वाचे जे घटक आहेत BSS आणि ESS हे नेमके काय आहेत हे आपण या सेशनमध्ये अभ्यासलेलं आहे. मी आशा करतो की आपणाला हे दोन जे काही कॉम्पोनंट्स आहेत हे निश्चितच समजले असतील. जर तुम्हाला यामध्ये काही शंका उद्भवत असेल तर मला निश्चित तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आणि आपण आता पुढील भागामध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसहित भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.